त्यांनी दिलेलं आहे. तसं बघता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये महायुती नगरसेवकच्या निवडणुकीच्या वेळेस स्वबळावरती कशाकडून लढणार का महायुती धर्म पाळणार? हे महायुतीचे नेते जे आहेत ते राज्यस्तरावरती हा निर्णय घेतील. आता खासदार साहेबांनी काय सांगितलं मला अवगत केल्यावरच मी याच्यावर भाष्य करू शकतो. ते मी अवगत करेन आणि त्याच्यावर निश्चितपणे भाष्य करेन. सर, वडेट्टीवार सांगताय की भाजपने उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं तर एकनाथ शिंदेचं काय होईल? वडेट्टीवारांनी त्यांच्या पायाखाली काय जळतंय ते बघायचं सोडून सारखं आपलं आमच्या ह्याच्यामध्ये महायुतीमध्ये ते बघत बघत राहिले. त्याच्यामुळे 237 आल्या सीटा. त्याच्यामुळे ते असंच तुम्ही बघत राहा म्हणजे आमच्या जनाधार जो आहे हा आणखीन वाढत जाईल. तुम्ही तुमचं बघा पहिल्यांदा. उगाच तुम्ही किती प्रयत्न केला भांडणं लावून द्यायचा त्याने काही उपयोग होणार नाही. असं काश्मीरचं कश्यप असं आता नामांतरण होणार अमित शहाने संकेत दिलेले आहे. फारच समाधानाची गोष्ट होईल. कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक नावं जी आहेत आज उत्तर प्रदेशमध्ये देखील सन्माननीय योगीजींनी अनेक नावं बदलली. शेवटी या देशाला या मातीला साजेशी या संस्कृतीला साजेशी अशा प्रकारची नावं जर दिली गेली तर बिघडलं कुठे? शेवटी स्वातंत्र्याच्या नंतर शेवटी या देशामध्ये अनेक प्रकारची आपण गोष्टी ज्या आहेत ते बदल केलेले आहेत. अगदी रेल्वेच्या नावाच्या पाट्या पासून ते रस्त्याच्या पाट्या शहरांच्या नावाच्या पाट्या जसं संभाजीनगर केलं अनेक अहिल्यानगर. त्यामुळे याच्यात काही नाही उलट हे समाधानाची गोष्ट. लोकांना खूप मोठा याच्यामध्ये समाधान मिळेल. त्यामुळे नाही उशिरा म्हणजे तोपर्यंत बघत बसतात. प्रत्येक स्क्वेअर फूटला काही भाव ठरलेला असतो काही लोकांचा. काही जरी अधिकारी चांगले असले तरी देखील मग त्याला जबाबदार कोण असतं? ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेलाच तुम्ही जर त्या ठिकाणी त्यांना पायबंद घातला तर ती कारवाई जी ती पुढचे जे काही मजले चढणार नाहीत. आधी अधिकारी झोपा काढत असतात म्हणजे झोपेचं सोंग घेऊन कारवाईचं खूप गाजावाजा झाला विधिमंडळाच्या बाहेर ही कारवाई करता. तर हे योग्य नाही आहे. या शहराच्या हिताचं नाही आहे. तर संकल्प कसा असणार नवीन वर्षाचा आमदार म्हणून तुम्ही या भागातली कामं? या भागातली आता संकल्प म्हणजे आम्ही सुरूच केलेला आहे. आम्ही जे प्रायोरिटी ज्या शहराच्या ज्याला म्हणता येईल की विकसित ठाण्याकरता जे जे करायला पाहिजे तर त्याच्या अनुषंगाने बेसिक प्रश्न रस्त्यापासून ते ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यापर्यंत आमच्या झोपडपट्टीवासियांचे टॉयलेटपर्यंत ठाण्याच्या दुसऱ्या रचना देखील सर्वांगीण विकासाच्या देखील ज्या योजना आहेत त्या पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आहे. प्रोत्साहन देणारं आहे, ताकद देणारं आहे. डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्यामध्ये आहे. निधी देखील या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. योग्य दिशेने त्याचा उपयोग करण्याचा या पुढच्या वर्षामध्ये आमचा प्रयत्न असणार आहे. महायुतीचं सरकार आहे, ठाणेकरांसाठी स्वतःचं धरण नाहीये, धरण भेटणार का? नाही तेच मी आपल्याला सांगितलं की हे जे इरिगेशनने मुमरी धरणाचा प्रोजेक्ट जो आहे तो आखलेला आहे तर त्याच्यासंबंधी चर्चा करण्याचा माझा मानस आहे. आणि कायमस्वरूपी वाढती ठाण्याची सगळीच लोकसंख्या आणि ज्या पद्धतीने ठाणं वाढतं आहे तर त्याच्याकडे लक्षात घेता हा प्रायोरिटीने आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहोत. सर खरं म्हणजे ॲक्शन मोडवर हरकत नाही म्हणाला पण आम्ही रोजच अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. त्याच्यामुळे रोज नवीन नवीन या शहरामधल्या लोकांना काय करता येईल. आता महापालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत एका अर्थाने त्यांना कोणी वालीच नाही आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी तर कामगार मित्र म्हणून काम करतो. माझी कुठली युनियन नाही, मी युनियन लीडर नाही. पण गेल्या 3-4 वर्षापासून मी बघितलं आहे की ही सगळे म्हणजे सुरक्षा विभागापासून ते आरोग्य विभागापर्यंत फाईल एरिया विभागापासून ते शिक्षण विभागातले जे कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत अशी निरनिराळ्या विभागामध्ये इतके प्रश्न आहेत. एक तर अधिकारी त्यांना झुडकारून लावतात, एक तर अधिकारी त्यांची सुनवाई घेत नाहीत. लेखी दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी अधिकारी त्याचं रिप्लाय काय त्याचं काहीच करत नाहीत. मग ते सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या संबंधी असो किंवा कुठलाही प्रश्न असो शेवटी कामगार हा कुठल्याही महापालिकेचा एक ज्याला म्हणता येईल की बॅकबोन आहे. कुठलीही कार्यवाही करायची असेल काम करायचं असेल
आणि त्या कामगाराला जर तुम्ही अशा पद्धतीने, आणि म्हणून जवळजवळ 3 तास संबंधित वरिष्ठ सगळे अधिकारी, अगदी ॲडिशनल कमिशनरपासून त्यांना समोर बसवून निरनिराळे विषय जे आहेत ते आपण त्यांच्याशी चर्चा केली. आणि मला खात्री आहे की काही विषय तर त्या ठिकाणी त्या स्पॉटवरच सुटले. मग वारसा हक्काचे असतील, आमच्या सफाई कामगारांचे, किंवा सुरक्षा रक्षकांचे, आमच्या महिला सुरक्षा रक्षकांना देखील सोयीसुविधाचे असतील, छत्रपती हॉस्पिटलमधले जे नर्सेस आहेत 25-30 वर्षापासून काम करणाऱ्या, तर त्यांच्या तक्रारीकडे पण कोणी दखल घेतली नाही. तर तो प्रश्न असेल, हे काही प्रश्न ताबडतोब सुटले. काही धोरणात्मक विषय जे आहेत त्याचा पुढच्या काळामध्ये मी फॉलोअप देखील घेणार आहे. पण आज या महापालिकेमध्ये कामगारांची अत्यंत पदभरती जी आहे ही रखडलेली आहे. जवळजवळ 4,000च्या वर निरनिराळ्या खात्यामध्ये माणसं भरण्याची बाकी आहेत. जर महापालिका आपल्याला सक्षम करायची असेल, सुदृढ करायची असेल, आणि ज्या पद्धतीने एक या ठिकाणी विकसित ठाण्याचं आम्ही स्वप्न बघतो आहोत, तर या पदभरतीला देखील लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे. आणि आवश्यक ती पदभरती जी आहे, मी काही असं नाही सांगणार की एकाच दिवशी तुम्ही सगळे करा, पण टप्प्याटप्प्याने आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन समोर त्याची भरती करणं ही काळाची गरज आहे, ही ठाणेकरांची गरज आहे. पाण्याचा विषय जो आहे हा सर्वात अतिशय अग्रभागी आहे. कारण की विधिमंडळातही मी ताबडतोब विषय घेतला होता की 50 MLD पाणी मुंबई महापालिकेतून मिळालं पाहिजे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची मी भेट घेतली. ही तुम्ही म्हणता तसं मॅरेथॉन आमची चालू आहे रोज. त्याच्यानंतर मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेच्याही संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर मी चर्चा केली, बैठक घेतली. आता एकच टप्पा राहिलेला आहे, कारण मुंबई महापालिका आयुक्त सकारात्मक आहेत. 50 MLD पाण्याचं जी मागणी केलेली आहे आमच्या महापालिकेने आणि मी देखील, तर आम्ही त्यांना सुचवलं की तातडीने 25 MLD द्या. ही जे काही पाणी विकत घ्यायला लागते लोकांना, टँकरने पाणी पुरवठा करायला लागतोय, तो तरी जाईल घोडबंदर रोडचा विशेष करून. तर आता ह्या तिसऱ्या टप्प्यात मला वाटतं हा प्रश्न जो आहे 25 MLDचा मला वाटते सुटेल. कारण की तिन्ही मीटिंगमध्ये मुंबई महापालिका सकारात्मक आहे. लॉंग टर्ममध्ये देखील याच्या संबंधी आम्हाला विचार करायला लागेल. मी देखील एक ॲक्शन प्लॅन माझ्या स्तरावर बनवलेला आहे. त्याचंही मी, जसं आता इरिगेशन जे आहे ते मुमरी धरण आहे की ज्याच्यामधनं 150 MLD पाणी येऊ शकतो, तर त्याचा आम्हाला प्रयत्न करायला लागेल. त्याचा पाठपुरावा मी पुढच्या काळामध्ये करणार आहे. कारण की आज काळू आणि या भागातलं शहापूर आणि मुरबाड भागातले जे प्रस्तावित आहे ती धरणाचं काम जे आहे करायला लागेल. मी देखील एक ॲक्शन प्लॅन माझ्या स्तरावर बनवलेला आहे. त्याचंही मी, जसं आता इरिगेशन जे आहे ते मुमरी धरण आहे की ज्याच्यामधनं 150 MLD पाणी येऊ शकतो, तर त्याचा आम्हाला प्रयत्न करायला लागेल. त्याचा पाठपुरावा मी पुढच्या काळामध्ये करणार आहे. कारण की आज काळू आणि या भागातलं शहापूर आणि मुरबाड भागातले जे प्रस्तावित आहे ती धरणाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. कारण तिथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण याचंही पुढे घेऊन हे काम जे आहे ते पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता उपयुक्त होणार. सर कसं बघतो त्या प्रकारे? बघा, हा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न जो आहे तो एका वाक्यात मांडण्यासारखा नाही आहे. आजच मी कांदळवनच्या प्रमुख विभागीय जे प्रमुख आहेत पूर्ण भागाचे, त्यांच्याशीही मी बोललो. अहो, नुसतं अनधिकृत त्या महसूलच्या जागेवर किंवा सरकारी जागेवर नाही, तर कांदळ वनामध्ये शिरलेले आहेत. तुमचे जे सरकारी ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये शिरलेले आहेत, त्या ठिकाणी चाळी बांधल्या जात आहेत. तर याच्यावर कारवाई, आणि त्यामुळे फार कठोर कारवाई करायला लागेल. सगळा बंदोबस्त घेऊन जा. कारण की हा हळूहळू कसं आहे की हा सामाजिक प्रश्न पण आहे ना. इमारती अशा कोसळून पडतात. कांदळ वनात जर तुम्ही घुसलो तर गावाच्या गावं उद्ध्वस्त होतील आपली, त्याच्यामध्ये पाणी शिरेल. कांदळवन ही मोठी ताकद आहे या शहराच्या आसपास जे काही आहे त्या ठिकाणची, आणि त्यामुळे याच्यावर ठोस अशा प्रकारची कार्यवाही माननीय मुख्यमंत्री साहेब याचे स्पष्ट निर्देश देतील, याच्याबद्दल मला विश्वास आहे.
पण महापालिके अधिकाऱ्यांनी देखील याच्यामध्ये कुठलीही हयगय करू नये आणि जर कोणी हयगय करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या. एकदा लोकांना दाखवा की आम्ही ॲक्शन घेतली, आम्ही कारवाई केली. ॲक्शन होत नाही. गेली अनेक वर्ष आपण बघितलं असेल आणि त्यामुळे देखील हे प्रश्न जे आहेत नुसती बदल्या होणं हा ही ॲक्शन नाही आहे. प्रत्यक्ष कारवाई केली गेली पाहिजे तर त्याच्यावर जरब बसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.